नमस्कार, स्वागत आहे आपले दीपालीज किचनमध्ये. मग कसे आहात तुम्ही? चला तर आज आपण करणार आहोत मटकीची भाजी. मटकीची भाजीसाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, 2 मिरच्या आणि लसूण. या सगळ्यांची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत. आता आपली पेस्ट तयार आहे आणि आपली उकडलेली मटकी पण तयार आहे. यासोबत आपल्याला लागणारे साहित्य: 1 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 2 चम्मच धनेपूड, चवीनुसार मीठ आणि थोडा गरम मसाला आपण घेणार आहोत. चला तर मग आता आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल घेऊ आणि त्यात आपण आपला दळलेला मसाला टाकून घेऊ. हा मसाला टाकल्यानंतर आपण त्याला मस्त मंद आचेवर फ्राय होऊन जाऊ देऊ. त्याला मंद आचेवर फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे त्याला तेल सुटेल. तेल सुटल्यावर त्यात आपण आपले मसाले: हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, धनेपूड हे टाकणार आहोत. हे टाकल्यावर त्याला तेल सुटोसपर्यंत मध्यम आचेवर होऊ द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याला मस्त रंग आणि तेल सुटतं. त्यात आता आपण आपली उकडलेली मटकी टाकून घेऊ. मटकी टाकल्यानंतर आपण त्यात वरतून थोडं गरम पाणी टाकू आणि त्याला मध्यम आचेवर होऊ देऊ. मध्यम आचेवर झाल्यावर त्याला मस्त तेल सुटतं. आपण त्यात वरतून कोथिंबीर घालू. कोथिंबीर घातल्यावर थोडं मंद आचेवर होऊ द्यायचं आणि मग आपली भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल, तुम्ही पण ट्राय करून बघा आणि हिची चव घ्या. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपली भाजी तयार आहे. तुम्ही पण या जेवायला. बाय. नमस्कार, स्वागत आहे आपले दीपालीज किचनमध्ये. मग कसे आहात तुम्ही? चला तर आज आपण करणार आहोत मटकीची भाजी. मटकीची भाजीसाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, 2 मिरच्या आणि लसूण. या सगळ्यांची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत. आता आपली पेस्ट तयार आहे आणि आपली उकडलेली मटकी पण तयार आहे. यासोबत आपल्याला लागणारे साहित्य: 1 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 2 चम्मच धनेपूड, चवीनुसार मीठ आणि थोडा गरम मसाला आपण घेणार आहोत. चला तर मग आता आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल घेऊ आणि त्यात आपण आपला दळलेला मसाला टाकून घेऊ. हा मसाला टाकल्यानंतर आपण त्याला मस्त मंद आचेवर फ्राय होऊन जाऊ देऊ. त्याला मंद आचेवर फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे त्याला तेल सुटेल. तेल सुटल्यावर त्यात आपण आपले मसाले: हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, धनेपूड हे टाकणार आहोत. हे टाकल्यावर त्याला तेल सुटोसपर्यंत मध्यम आचेवर होऊ द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याला मस्त रंग आणि तेल सुटतं. त्यात आता आपण आपली उकडलेली मटकी टाकून घेऊ. मटकी टाकल्यानंतर आपण त्यात वरतून थोडं गरम पाणी टाकू आणि त्याला मध्यम आचेवर होऊ देऊ. मध्यम आचेवर झाल्यावर त्याला मस्त तेल सुटतं.